1 जून 2025 ला जी MPSC संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप सी झाली होती त्याचा रिझल्ट लवकरच येणार आहे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, त्याचा रिझल्ट लवकरच येणार आहे. तर वेगवेगळ्या अशा कट ऑफ बद्दल तुम्ही चर्चा केली असणार, डिस्कस केलं असणार, सर्वांचं ऐकलं असणार. तर माझं पण ऐकून घ्या. तर एक्झॅक्टली कट ऑफ किती लागणार याबद्दल तर कोणी सांगू शकत नाही, कारण की तो तर राईट आयोगाचा आहे. परंतु आपण प्रेडिक्ट तर करू शकतो. प्रेडिक्शन बघून घेऊया. चला, बॅच अच्छा एक सांगून देतो, बॅच चालू झालेली आहे, याच्याबद्दल डिटेलमध्ये नंतर चर्चा करू. आता जे आपलं इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल बोलून घेऊया. एवढ्या लगभग जागा होता, वाचून दाखवणार नाही, तुम्हाला दिसतंय, वाचून घ्या. याचा रेशो लगभग ग्रुप बी मध्ये त्यांनी 17चा पकडला होता. आता आपण असं एक्सपेक्ट करतोय की 17 पेक्षा थोडा जास्त रेशो असावा, म्हणजे प्रत्येक 17 विद्यार्थी एका मार्कासाठी असे, एका व्हॅकन्सीसाठी अशा हिशोबाने. ठीक आहे. तर मला असं वाटतं 23 किंवा 25च्या मधला तरी रेशो त्यांनी घेतला गेला पाहिजे, कारण की ग्रुप बी मध्ये कमी पोस्ट होते, इकडे जास्त पोस्ट आहे, आणि खूप काही असं गोष्टी आहे ज्या ग्रुप सी ला जास्त प्राधान्य देणारे पाहिजे. ठीक आहे. तर 17 जरी पकडल्या तर लगभग आपल्याला 29,000 जागा भेटतात, म्हणजे 29,000 जण मेन्स करता अपियर होणार असं आपण ठरवतो. हे तुम्ही ऐकलेलंच आहे. आता 29,000 आकडा या करता येतो की हा ओरिजिनल जागा आहे, आणि पुढे जाऊन ह्या जागा 287, 300 वगैरे जागा ऍड होणार आहे, असं अजून तसं ऑफिशियली काही नाही आहे. हा GR आला आहे तो वेगळी गोष्ट, पण याच्यात ऍड होते असं MPSC कडून काही सांगण्यात आलेलं नाही. एक दुसरी गोष्ट, लिपिक टंकलेखक आणि क्लर्क मी याच्यामध्ये दोन्ही ऍड करून 924 लिहिलेलं आहे. तर अशा लगभग 1760 प्लस जागा आहे. ग्रुप बीचा आत्ताचा जो कट ऑफ लागला 62.5 मार्काचा, तो तुम्ही बघितला असणार, तो लगभग 480 प्लस जागा होती. इथं तर 1760 जागा आहे, मग ते कट ऑफ तर कमी आला पाहिजे है ना. एक असा एक भ्रम तुम्हाला होऊ शकतो. सो धिस शुड बी द र्युमर्स इन द मार्केट, पण असं काही होणार नाही. परत एकदा सांगतोय, काहीही सांगा तुम्ही, कट ऑफ हा मला असं वाटतो ओपन मेल कॅन्डिडेट, आणि सर्वात जास्त हाच असतो ओपन मेल कॅन्डिडेट. याच्यापेक्षा खाली मग सर्वांचे येतात. फिमेलचा 3-4 मार्काने कमी येईल, बाकी 5-6 मार्काने SC ST वगैरे वगैरे. OBCचा तर लगभग सेमच लागतो. तर हा कट ऑफ माझ्या मते तरी, आता तुम्हाला या गोष्टीवर जेवढं ट्रोल करायचं करा, कारण की आत्तापर्यंत 21, 22, 23, 24चे तुम्ही कट ऑफ बघितले असेल, जेवढे सांगितले लगभग तेवढे चाले, +2 मार्क कमी जास्त. यावेळेस सुद्धा सांगतो, बाकीच्यांनी कितीही काय सांगून द्या, ठीक आहे, हा 58 to 62 यामध्येच येणार. असं कधी कधी मला स्वप्न पडतं की 62 पेक्षा जास्त कट ऑफ येईल, सांगू शकत नाही, पण एवढ्या रेंजमध्ये तरी कट ऑफ राहायला पाहिजे ओपन मेल कॅन्डिडेट. ठीक आहे. कोणाला काय बोलायचं बोलून द्या, विश्वास ठेवू नका. एवढे मार्क असेल मेन्सच्या तयारीला लागा, नसेल तरीही मेन्सच्या तयारीला. ओके. आता थोडंसं बॅच बद्दल सांगून देतो पटकन जाताना. एवढं 2 मिनिटं थांबले, अजून अर्धा सेकंद थांबा. ऑनलाईन बॅच आहे, ऑलरेडी 12 जून पासून सुरू झालेली आहे. 3 ते 4 सेशन झालेले आहेत. बेसिक पासून सुरुवात करतायत. यामध्ये तुम्ही कंबाईन करता प्रिपरेशन करा, किंवा राज्यसेवा करता करा, किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा करता करा. अंकगणित आणि बुद्धिमत्तेला सोडून तुम्ही काहीच करू शकत नाही, आणि कोणताही कट ऑफ पार करू शकत नाही. ठीक आहे. यामध्ये मी तुमचे किती चॅप्टर्स कव्हर करणार बघा, फक्त 800 रुपये फीस आहे, पण यामध्ये हे बेसिक चॅप्टरच 18 आहे. हे बेसिक झालं. असा बेसिक चॅप्टर हा इथं लिहिला आहे, म्हणजे दुसऱ्या नंबरच्या चॅप्टरचं 18 टॉपिक्स, आणि त्यानंतर हे पहिले असे मिळून, असे 13 ते 24 मिळून, असे 25 ते 36 मिळून 37 चे 45. मग यामध्ये ग्रुप सी, बी, प्री सगळं, मेन्स सगळं, राज्यसेवा प्रिलिम मेन्समध्ये तर नसतोच कव्हर, सरळ सेवामध्ये तलाठी, पोलीस भरती, वनरक्षक, ग्रामसेवक, सर्व सगळं मॅथ्स रिझनिंग, जिथे जिथे तुम्हाला मॅथ्स रिझनिंग येतं तिथे तिथे सगळं कव्हर केले. कुछ नाही बचा. 800 रुपये फीस, 3 ते 4 महिने, 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी. किती वेळा बघा, आरामात जेव्हा एक्झाम येईल तोपर्यंत वाचत बसा, करत बसा, बघत बसा. सगळ्या नोट्स मी प्रोव्हाइड करणार, PDF देणार, पुस्तक घ्यायची गरज नाही, प्रॅक्टिस करायची गरज नाही. दुसऱ्या पुस्तकातून कोणतेही, त्याच्याकरता पुस्तक विकत घ्यावं लागतं. मी इथं स्वतःहून तुम्हाला PDF देणार आहे. कुछ करने की जरूरत. ठीक आहे. भेटूया.
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.